10 मिनिटात टेकअप घ्यायचा आहे। त्यामुळे मी आता सर्व व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर आणि उपस्थित असलेले माझ्यावर प्रेम करणारे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मी एकच तुम्हाला विनंती करू इच्छितो की आदरणीय साहेब, मी 2009 मध्ये मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये एकमेव आम्ही 2 आमदार होतो। आदरणीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या घरात पंकजाताई मुंडे आणि उदगीरला सुधाकर भालेराव साहेब। दुसऱ्यांदा सुद्धा मी कंटिन्यू झालो, परंतु तिसऱ्यांदा असं काय झालं मला सुद्धा कळालं नाही। माझ्यावर तो अन्याय झाला आणि मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी यावेळेस मला इमानदारीने साहेब मला माहिती नव्हतं की यावेळेस मला खरंच उमेदवारी मिळेल आणि मी निवडणूक लढवेल असं मला वाटत नव्हतं। परंतु देव जाणे, आपण प्रदेशाध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या आशीर्वादाने, माझ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या सर्व आशीर्वादाने मला आपण उमेदवारी दिली साहेब। मला या ठिकाणी 10 वर्ष लोकांनी पाहिले, मध्ये फक्त 5 वर्ष नसल्यानंतर सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने मला या ठिकाणी आशीर्वाद द्यायला जनता आलेली आहे आणि हे फक्त एका तालुक्यातून प्रमुख कार्यकर्ते आले साहेब। या ठिकाणी नॅशनल हायवे, कधी न होणारा नॅशनल हायवे मी केला साहेब। जळकोटला या ठिकाणी विद्युत निर्मितीचं केंद्र सोलारवर 175 मेगावॉट विद्युत निर्मितीचं केंद्र या ठिकाणी माळी परग्याला करून घेतलं 150 कोटीचा। जळकोटला पिण्याच्या पाण्याची अडचण भीषण होती साहेब, या ठिकाणी साठवण तलाव बनवला आणि साठवण तलावातून आता मुबलक पाणी या ठिकाणी दिलं। उदगीरला लिंबोटीच्या नांदेड जिल्ह्यातून पाणी आणलं साहेब। एवढे मोठे कामं करून सुद्धा या ठिकाणी आमचा जो स्पर्धक आहे, या ठिकाणी जो आमचा आमदार म्हणून या ठिकाणी आता काम केलं आणि 2दा मंत्री झाला साहेब। आपल्या काळात एकदा राज्यमंत्री आणि एकदा कॅबिनेट मंत्री, तर या महाशयानी या ठिकाणी जेवढी कामं माझ्या काळात झाली साहेब, इमानदारीनं त्या ठिकाणी सगळी तो खोटं पत्रक काढून लोकांना सांगतो मी केलोय म्हणून मी या ठिकाणी माझ्या जनतेला एवढंच विश्वासात घेऊन सांगू इच्छितो, त्यांनी जे पत्रक काढले ते पत्रक जनता यायला लागलेली आहे। सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। परंतु या ठिकाणी माझ्या जळकोट तालुक्यातील उदगीर मतदारसंघातील सर्व नागरिक बंधू भगिनींना मी सांगू इच्छितो, माझ्या काळात जी कामं झाली तीच कामं जर झाली माझ्या काळातली नसतील तर या ठिकाणी आताच्या मंत्री म्हणून राहिलेल्या महोदयांनी सांगावं की सुधाकर भालेरावला सुद्धा त्याच्या आईवडिलांनी जन्म दिलाय आणि ह्या बी बाबाला त्याच्या आईवडिलांनी जन्म दिलाय आणि त्या आईवडिलाची शपथ घेऊन येऊन सांगावं इथं महात्मा बसवेश्वर महाराजांच्या चौकात, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात येऊन जाहीर सांगावं, जर ते खोटं असेल तर इमानदारीनं पाहिजे ते शिक्षा भोगायला तयार आहे। परंतु खोटं बोलून माझ्या जनतेची दिशाभूल केला तर या ठिकाणी माझी जनता माफ करणार नाही। या ठिकाणी मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये MIDC सारखा प्रोजेक्ट होणं आवश्यक आहे साहेब। आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आपल्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मला विकास कामासाठी MIDCची अत्यंत आवश्यकता आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून निराधाराला आधार मिळणाऱ्या योजना गेल्या 5 वर्षामध्ये एक सुद्धा कोणाला पैसा मिळाला नाही, परंतु माझ्या काळामध्ये 12,000 लोकांना निराधारांना या ठिकाणी मी त्या ठिकाणी योजना लागू केली। ज्या गोष्टी शेतकऱ्यासाठी साहेब 10 वर्ष मी आमदार असताना कधी शेतकऱ्याला रस्त्यावर उतरू दिलं नाही। शेतकऱ्याची नुकसान भरपाई असेल, सुका दुष्काळ असेल की ओला दुष्काळ असेल, 100% तुम्हाला मी त्या ठिकाणी भरपाई करण्याचं काम केलं। परंतु या भाद्रानी 5 वर्ष त्या ठिकाणी आमदारकीमध्ये मंत्रीपद भोगला, परंतु एका तरी शेतकऱ्याला पीक विमा मिळाला का? मिळाला असेल तर सांगा, मिळाला का नाही? जरा सांगा साहेबांना, कळू द्या, मिळाला का नाही? साहेब अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या डोक्यावरचं लोणी खाल्ला। शेतकऱ्याच्या लोणी खाण्याचं काम कशा पद्धतीने केलं? पीक विमा कंपनीकडनं पीक विमा कंपनीला 1100 कोटी रुपये सरकारने शेतकऱ्याच्या माध्यमातून 1 रुपयाच्या माध्यमातून भरले गेले। 1100 कोटी रुपयाचा घोटाळा केलाय साहेब, 1100 कोटीचा। आणि साहेब तुमच्या आशीर्वादाने तिरू नदीवर 7 बॅरेजेस, मी 10 बॅरेजेसची मागणी केली होती, आपणच ते मंजूर केलेले आहेत। मला आठवतंय, आपली सही आहे त्याच्यावर साहेब। त्याच्यामध्ये 150 कोटीचा घोटाळा आहे आणि तो घोटाळा असा केला यांनी की दुरुस्तीच्या नावाखाली ते इस्टिमेट बनवून घेतलं। अत्यंत अधिकाऱ्याला शातीर दिमाखानं काम केलं साहेब। 50 शेतकऱ्याचा सुद्धा तिथं फायदा होईना। मी 95 लाखामध्ये ज्या नदीवर, तिरू नदीवर मी पाणी पिऊन मोठा झालो, ज्या तिरू नदीवर मी पोहायला शिकलो, त्याच नदीच्या किनाऱ्यावर माझं लाळी गाव आहे आणि त्या नदीवर
ह्या भाद्रानी 95 लाखात जिथं 2.5 किलोमीटर पाणी थांबवू शकला सुधाकर भालेराव आणि 136 कोटी 16 लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर करून साहेब तुमच्याकडून घेतला आणि पुन्हा नंतर मला असं समजलं की पुन्हा काहीतरी 50 कोटी रुपये वाढीव असं जवळपास 150 का 125 मला ते आकडा आता तुम्हालाच बाहेर काढावा लागणार आहे. नंतर काही लोक कोर्टात गेल्यात साहेब. एवढा मोठा घोटाळा आमचे आदरणीय जिल्ह्याचे नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आदरणीय अमित भैया देशमुख साहेब काल आले होते पवार साहेबांच्या बैठकीत. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 आमदारापैकी जर सर्वात मोठा घोटाळा आणि भ्रष्टाचार कुठं झाला असेल तर ते उदगीर जळकोट मतदारसंघामध्ये केलेला आहे. आणि एवढा मोठा घोटाळा करून आता साहेब त्याच्या पायाखालची माती घसरलेली आहे साहेब. रात्रीचे दिवस करून या ठिकाणी साहेब काहीतरी 5,000चा रेट काढलाय म्हणून ऐकण्यात आलं साहेब. 5,000 रुपये. आणि काही चांगले चांगले माणसं ज्या कुटुंबामध्ये चांगले धनिक झालेले आहेत त्यांना सुद्धा काही हाताशी धरून त्या समाजामधल्या लोकांना आपापल्या गावामध्ये पाठवायला लागलेत. इमानदारीने सांगतो माझ्या आयुष्यात साहेब मी राजकारणामध्ये आल्यानंतर एक शपथ मी सगळ्या माझ्या मतदारसंघात घेतली होती. जर मला तुम्ही आमदार केलात आणि जर तुमच्या विकासाचा 1 रुपयाचा जरी भ्रष्टाचार केला तर माझ्या मरणोत्तर कफनाचा टिळा होईल अशी शपथ घेऊन तुमची 10 वर्ष सेवा केला. आणि साहेब तुम्हाला मी विश्वासाने सांगू इच्छितो ही माझी जनता फक्त सुधाकर भालेराववर आणि आदरणीय शरद पवार साहेबांवर आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी मोठी संख्या या ठिकाणी जमलेली आहे. आतापर्यंतच्या जेवढ्या मी निवडणुका लढवला एवढ्या कधी संख्येनं जळकोटला कोणी एवढे जमले होते का सांगा जमले होते का कधीतरी. आज एवढ्या मोठ्या ताकदीनं तुम्ही मला आशीर्वाद द्यायला लागलाय. मी तुम्हाला एकच विनंती करेन तुम्हाला एकच माझी शपथ आहे जर सुधाकर भालेराववर जर विश्वास असेल आणि सुधाकर भालेरावने 10 वर्ष इमानदारीनं काम केलंय नॅशनल हायवे सारखे कामं केलंय लाईटचं कामं केलंय पाण्याचे कामं केलंय हे सगळं जल मिशनची योजना साहेब 4,200 कोटीची योजना त्या काळात मी मंजूर करून घेतली होती. आज ते कामं गावागावानं पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा घोटाळा आहे. हायवे दारूचे धंदे आमच्या आया बहिणी गावोगाव गेल्यानंतर एकच विनंती करतात साहेब तुम्ही 10 वर्ष होतो कधी दारूचा धंदा एवढा वाढला नाही. मोठ्या प्रमाणामध्ये गावोगाव हायवे दारूचे धंदे सुरू झालेत. आमचे 30-30 वर्षाचे 25 वर्षाचे लेकरं दारूच्या व्यसनाला बळी पडून त्यांचं गावाच्या बाहेर तिरडी जायची वेळ आली आहे. कितीतरी लोकांनी काल एकाने तर म्हटलं एका गावात 20 मुलं 25-25 वर्षाची मेलेत. 10-10 वर्षाच्या पोराला दारू पाजण्याचं पाप या ठिकाणी या 5 वर्षात झालेलं आहे साहेब. हे जर मापदंड जर तुम्हाला सरळ करायचा असेल आणि उदगीर आणि जळकोट मतदारसंघामध्ये सुजलाम सुफलाम दिवस आणायचे असतील तर इमानदारीने तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी कितीही जरी काही पैसे वाटायचा प्रयत्न केला ह्याच्या बापाच्या घरचं सोयाबीन विकून दिला नाही. याला इथं लातूरचं पार्सल लातूरला पाठवायचं असेल उद्या जर सुधाकर भालेराव जर मेला तर त्याची अंत्यविधी तुमच्या तालुक्यात होणार आहे. आणि जर त्यानं जर मेला तर त्याची अंत्यविधी कुठे होणार आहे बघा. मला उदगीरचा आणि जळकोटचा सर्वांगीण विकास हाच सुधाकर भालेरावचा ध्यास राहणार आहे. म्हणून तुम्हाला मी अधिक वेळ घेणार नाही. मला आणखीन तुम्हाला बोलायचं आहे आणखीन तुम्ही मला भरभरून आशीर्वाद देणार आहे ह्याच्यात शंका नाही. परंतु आदरणीय साहेबांना एकच विश्वास द्या. जयंत पाटील साहेब मोठ्या हिमतीनं या ठिकाणी त्यांना वेळ नव्हता तरी सुद्धा साहेबाला म्हटलं साहेब माझा जळकोट तालुका अत्यंत दुर्गम तालुका आहे आणि ह्या दुर्गम भागातील या जनतेला तुम्हाला विश्वास द्यावा लागेल. सुधाकर भालेरावला पुढच्या पिरियडमध्ये जेवढे माझ्यावर अन्याय झालेत त्या अन्यायाला तुम्हाला मला वाचा फोडून मला तुम्हाला न्याय द्यावा लागेल. आणि तुम्ही माझ्या जनतेला वचन दिलं पाहिजे तुम्ही काहीही करा परंतु तुम्हाला जळकोटला यावं लागेल. साहेब मला तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मी एवढं तुमचं अंतःकरणपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि साहेबांना तुम्ही विश्वास द्या सुधाकर भालेरावला जर तुम्ही मतदान रूपी माझं नाव मतदानाच्या दिवशी 20 तारखेला मतदान आहे मतदानाच्या मशीनवर माझं नाव 2 नंबरवर आहे. वरून 2 नंबरवर सुधाकर संग्राम भालेराव त्या ठिकाणी समोर माझी ब्लॅक अँड व्हाईटची फोटो आहे आणि त्याच्या समोर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे. आणि 2 नंबरच्या बटनच्या समोरील तुतारी वाजवणारा चिन्हाच्या समोरील जर बटन दाबून मला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद तर तुम्ही देणार आहे. परंतु साहेबाला सांगा की साहेब या ठिकाणी आमच्या सुधाकर भालेरावला आम्ही भरघोस मतानं निवडून देणार आहे. परंतु या ठिकाणी तुम्ही नुसतं एवढेच बसून निवडून देणार आहोत हे जरी खरे असलं तर मला फक्त 14 दिवस अगोदर उमेदवारी मिळाली आहे. मला जरा फिरायला वेळ कमी मिळाला आहे. तुमचं गावागावात दर्शन घ्यायला थोडासा प्रचारामध्ये वेळ कमी मिळाला आहे. मी हात जोडून तुमच्या चरणावर मी नतमस्तक होणार आहे.
जिथं जिथं मी कमी पडला असेल तिथं तिथं तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी माझे आई वडील भाऊ बहीण नातेवाईक मित्र समजून मला आशीर्वाद द्या आणि जिथं जिथं फोनवर कनेक्टिव्हिटी करता येईल आपल्या मतदारसंघातल्या सर्व जनतेला नागरिकाला नातेवाईकाला मित्राला एकच सांगा, मला जर तुम्ही आशीर्वाद देणार आहे तर हाच आशीर्वाद तुम्ही दुसऱ्याकडे सुद्धा फोन करून मागा आणि मला आशीर्वाद देत असताना मला आज 2 हात वरी करून सांगा की सुधाकर भालेराव तुम्हाला आम्ही 100% आशीर्वाद देणार आहोत। या ठिकाणी मी म्हणेन रामकृष्ण हरी, तुम्ही मना 2 हात वरी करून वाजवा तुतारी, जोरात कळू द्या जरा जळकोटला आणि उदगीर मतदारसंघाला। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा, आदरणीय जयंत पाटील साहेबांचा, आदरणीय दिलीप देशमुख साहेबांचा, आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांचा, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा। धन्यवाद।